नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर भाग 41. आजोबा काय बोलतात यावर सगळ्यांचे लक्ष होते. मी फॅक्टरी चालू करायला लावली. मला वाटते कल्पेश आणि प्रमोदने ती फॅक्टरी तुम्ही सांभाळावी. इथेच राहा. आशा आणि निरंजन तुम्हाला गावाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकतात. आजोबा म्हणतात. आशा जोरात ओरडून उठल्या. सगळे त्यांच्याकडेच बघत होते. त्या ओशाडल्या. त्यांचा आनंद त्यांना आनंद झाला होता. कल्पेश आणि प्रमोदला तर खूप आनंद झाला. त्यांना फॅक्टरी नको होती, पण इथं थांबायचे होते. आता मजाच मजा. दोघं पण विचार करत होते. आबा आम्ही गावाला जाऊ. अखिलच्या लग्नापर्यंत राहू. मधून-मधून येत जाऊ, आशा म्हणते. निरंजनला इथंच राहायचे होते. आशा मला गावाला घेऊन जात आहे. ते मनातच विचार करत होते. सिमी पण खुश होती. आता आशा त्रास देत होती. तारा सिमीला समजून सांगत होत्या. सिमीला तारा आवडत होत्या. आता तिला इथे राहायला पण आवडणार आहे. आता तर मुक्ता पण माझ्यासोबत असणार आहे. सिमी मनातच विचार करत होती. तारा जेवायचे लावायला सांग, आजी म्हणतात. तारा किचनमध्ये निघून जातात. सिमी पण त्यांच्या सोबत जाते. मुक्ता शॉपिंगचं काय करायचं आहे, रुपाली म्हणतात. तुम्ही ठरवा. तुम्हाला तेव्हा जाऊ, मुक्ता म्हणते. मी डॅड सोबत बोलून घेते. मग आपण जाऊ. आता जास्त दिवस नाही राहिले. आता बाप्पाचे आगमन होईल. मार्केटमध्ये खूप गर्दी असेल, रुपाली म्हणतात. डॅड सोबत बोलून घेऊ. आलोक आज दिसला नाही, मुक्ता म्हणते. तो त्याच्या मित्रासोबत बाहेर गेला आहे. डॅड आल्यावर आपण त्याच्यासोबत बोलून घेऊ, रुपाली म्हणतात. माझ्यासोबत काय बोलायचे आहे? गिरीश येतात आणि त्यांचे बोलणे ऐकतात. डॅड शॉपिंगला कधी जायचे? मॉम म्हणते. गणपतीच्या नंतर मार्केटमध्ये गर्दी होईल. आपण कधी जायचे? मुक्ता म्हणते. तू ऑफिसवरून आल्यावर शॉपिंगला जाऊ, गिरीश म्हणतात. मला ऑफिस जवळ घ्यायला या. आपण तिथूनच जाऊ. वेळ वाचेल, मुक्ता म्हणते. गिरीश आणि रुपाली हसतात. आलोक पण आला. मित्रांसोबत खूप मजा केली वाटते. चेहरा कसा खुललेला आहे, मुक्ता म्हणते. खरंच मित्र होता ना की मैत्रीण होती? मुक्ता आलोकच्या कानाजवळ जाऊन हळूच बोलते. मुक्ता गप्प बस. तुला काय करायचे आहे? मी तुला विचारतो का? तू कुठे जाते, काय करते? आलोक म्हणतो. मी खरं सांगून जाते. खोटं नाही बोलत, मुक्ता म्हणते. त्याच्या पॉकेट्स मध्ये तिला मुलीचे कानातले दिसले. गिरीश आणि रुपाली गप्पा मारत होते. त्यांच्या दोघांकडे लक्ष नव्हते. मुक्ता त्याच्याकडे एकदा बघते. त्याचं लक्ष नाही बघून ती आलोकच्या समोर ते कानातले धरते. आलोक तर शॉक असतो, पण मुक्ताला काही दाखवत नाही. ते हिमानीचे आहे. गाडीत पडले होते, ते मी पॉकेटमध्ये ठेवले. उद्या ऑफिसला गेल्यावर तिला देऊन टाकेल, आलोक म्हणतो. बिचारी साधी भोळी मुक्ता. तिला खरं वाटते. ती गिरीश आणि रुपाली जवळ निघून जाते. आलोक त्याच्या रूम मध्ये निघून जातो. हृदयावर हात ठेवतो. वाचलो, तो म्हणतो आणि ते कानातले नीट ठेवतो. फ्रेश होण्यासाठी निघून जातो. अखिल तुला वेळ कधी आहे? शॉपिंग करून घेऊ. आता 15 दिवस राहिले आहे. आधी शॉपिंग झाल्यावर बाकीचे काम करता येतील. गिरीश सोबत पण बोलून घेतो. त्याचे काय ठरले आहे, सागर म्हणतात. तू गिरीश सोबत बोलून घे. नंतर शॉपिंगला जाऊया, आजोबा म्हणतात. अखिल आजोबांजवळ जातो. तुम्ही येणार नाही? अखिल म्हणतो. गर्दी असेल. जास्त चालता येत नाही. पाय दुखतात. मला माहिती आहे तुम्ही आमच्यासाठी चांगलेच आणणार, आजोबा म्हणतात. अखिल मस्त स्माइल करतो. आता शॉपिंगला जायचे आहे. मस्त महाग साड्या घेऊ. अशा मनातच विचार करत होत्या. उषाला पण बोलवणार आहे का? आजी म्हणतात. आई, तिला कसं सोडू? तिला पण बोलवावं लागेल. मला बोलवले नाही, तुम्ही निघून गेले, ती अशी म्हणेल, सागर म्हणतात. तुझे पण बरोबर आहे, पण तिला सांभाळून घे, आजी म्हणतात. आता आम्ही थोडा आराम करू. सकाळपासून धावपळ चालू आहे. तुम्ही पण आराम करा, आजोबा म्हणतात. ते त्यांच्या रूम मध्ये निघून जातात. पूनमला मनोजचा कॉल येतो. पूनम, खूप दिवस झाले आपण भेटलो नाही. आपण कुठेतरी फिरायला जाऊ, मनोज म्हणतो. मी पण तुला तेच म्हणत होती. मी रेडी होते. मॉमला सांगते तू मला घ्यायला ये, पूनम म्हणते. पहिल्या गाडीने लगेच येतो, मनोज म्हणतो. पूनम हसायला लागते. कॉल कट करते. तयारीला लागते. ताराला सांगायला जाते मी मनोज सोबत बाहेर जात आहे. तारा पण म्हणतात जाऊ नये. खूप दिवस झाले तुम्ही कुठं नाही गेला आहे, तारा म्हणतात. पूनम तिथून बाहेर येते. मनोज आलेला असतो. मग ते जायला निघाले. पूनम आणि मनोज एका हिरव्या डोंगरावर फिरायला गेले होते. समोर दूर-दूर पसरलेले धुके, पक्ष्यांचा मंद आवाज आणि धडधडणाऱ्या वाऱ्याची गार झुळूक मनाला शांतता देत होती. एक छोट्याशा टपरीवर दोघं कॉफी घेत बसले होते. मनोजने हलक्या आवाजात विचारले, पूनम, एक विचारू का? मनोज म्हणतो. ती त्याच्याकडे बघून हसते.
अरे विचार ना, एवढं काय गूढ? पूनम म्हणते. मनोजने तिच्या डोळ्यात पाहत शांतपणे विचारलं, "आपण लग्न करायचे का?" क्षणभर पूनम शांत झाली. कपातील गरम कॉफीकडे बघत ती म्हणाली, "मनोज, तुला माहितीये ना, सध्या अखिल दादाचं लग्न ठरलंय. घरात सगळ्यांच्या त्याच्याकडेच लक्ष आहे. अशा वेळी आपल्या लग्नाबद्दल बोलणं थोडं चुकीचं वाटतं." पूनम म्हणते, "माझं मन तुझ्याशिवाय दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये. पण मी समजतो. योग्य वेळ येईल तेव्हा बोलू आपण." मनोज हसत म्हणतो. पूनम त्याच्या हातावर हात ठेवते. "मला माहितीये तू माझ्यासाठी किती खास आहेस. योग्य वेळ येऊ दे आणि हो, तुझी कॉफी थंड होईल आता." पूनम म्हणते. दोघंही हसतात आणि त्या पुन्हा त्या निसर्गाच्या सानिध्यात प्रेमाने रंगतात. निसर्गाचा आस्वाद घेत मनात प्रेमाचे नवे धागे गुंफून पूनम आणि मनोज परतीच्या वाटेवर निघाले. संध्याकाळचे हलकेसे सोनेरी ऊन त्यांच्यावर पडत होते. वाटेवर झाडांच्या झडावरून चालताना दोघंही शांत होते. पण त्यांची नजर एकमेकाकडे होती आणि मनात मात्र हजार भावना होत्या. मनोज गाडी स्टार्ट करत म्हणाला, "आजचा दिवस खूप आवडला मला. अगदी खास वाटला." तो म्हणतो. पूनम हलकच हसली. "माझ्याही मनात खूप काही चाललंय, पण सध्या बोलणं टाळतेय." पूनम म्हणते. गाडी रस्त्याने पुढे निघाली. थोड्या वेळाने मनोजने रेकॉर्डिंग ऑन केला आणि एक सुंदर रोमॅन्टिक गाणं लावलं. "तुझ्याशिवाय काहीच नाही." मनोज हळूच म्हणाला. "हे गाणं ऐकलं की नेहमी तू आठवतेस." पूनम त्याच्याकडे पाहून म्हणाली, "हे गाणं आता माझंही आवडतीचं झालंय, तुझ्यामुळेच." दोघंही एकमेकांकडे बघून हसले. गाडी त्या संध्याकाळच्या प्रकाशात शहराच्या दिशेने सरकत होती. घरी पोहोचल्यावर पूनम गाडीतून उतरली. मनोजने गाडी दरवाजा उघडून तिला बाय केलं. ती थांबली आणि वळून म्हणाली, "मनोज, आपल्या नातात वेळ देऊया, पण हे नातं मला खूप आवडलं. तू ये." मनोज डोळ्यांनीच उत्तर देतो. शब्द नको होते आता. त्यांच्या नात्यात एक गोड सामस्य तयार होत होतं. हळूहळू खोलवर जाणारं. "आलोक, आज आम्ही शॉपिंगला जाणार आहे. तू पण येणार आहे का?" गिरीश म्हणतात. "आज जाणार आहे का?" आलोक म्हणतो. "ऑफिस संपल्यावर जाऊ. तू मुक्ताला इथे ये मुक्ताच्या इथे ये." गिरीश म्हणतात. "सागर अंकल पण येणार आहे का?" आलोक म्हणतो. "तुला काही विचारले नाही. मला वाटते आम्ही आपली आपली शॉपिंग करायची आहे." गिरीश म्हणतात. "तुम्ही आणि सागर अंकल ठरवून घ्या. मी अखिलच्या ऑफिस जवळ येईल." आलोक म्हणतो. "सागर अंकल पण सोबत असले तर हिमानी पण आली असती. बघू सागर अंकल पण सोबत शॉपिंगला येतील का?" आलोक मनातच विचार करतो. सागर गिरीशला कॉल करतात. गिरीश पण लगेच रिसीव्ह करतात. "गिरीश, आमचे उद्या शॉपिंगला जायचे ठरले आहे. तुम्ही आमच्या सोबत या. मुक्ता आणि अखिलच्या सोबत कपडे घेऊन जातील, घेतले जातील, त्यांना आवडतील तसे पण." सागर म्हणतात. "आम्ही पण उद्या जाणार होतो. उषा असेल, तिला आवडणार नाही. आशा पण आहे. ती पण काय करेल सांगता येत नाही." सागर म्हणतात. "त्यांचा काय विचार करतो? आपल्या पोरांचा विचार करायचा. काही बोलल्यात, आपण तिथं असूच ना." सागर म्हणतात. "आपण उद्या शॉपिंगला जाऊ. संध्याकाळी जाऊ." गिरीश म्हणतात. "हो चालेल, तू सांग कुठे जायचे?" सागर म्हणतात. "ते मुलांनाच ठरवू दे." गिरीश म्हणतात. "चालेल, गुड नाईट." सागर म्हणतात. "गुड नाईट." गिरीश म्हणतात आणि कॉल कट करतात. अखिल वॉकला गेला. नेहमीप्रमाणे आजी आजोबा गार्डन मध्ये होते. मस्त गप्पा मारत होते. सागर आणि तारा शॉपिंग बद्दल बोलत होते. आजी आजोबा पण आले. ताराने नाश्ता लावायला सांगितला. सगळे नाश्ता करायला आले. अखिल पण वॉक करून आला. तयार होण्यासाठी रूम मध्ये गेला. तोपर्यंत ताराने नाश्ता लावायला सांगितला. अखिल आला. त्याने नाश्ता केला. सागरने सांगितले, "गिरीश पण आपल्यासोबत शॉपिंगला येणार आहे." अखिलला छान वाटले. मुक्ता पण सोबत असेल. तो विचार करतो. सगळे ऑफिसला निघून गेले. त्यांना असे झाले होते, केव्हा संध्याकाळ होते ना आपण शॉपिंगला जाऊ. सागरने रवींद्रला पण कॉल करून सांगितले होते. आता संध्याकाळ झाली होती. ते सगळे जमले होते. अखिल आणि मुक्ता एक मोठ्या दुकानात साड्यांची खरेदी करायला येतात. दुकानात वेगवेगळ्या रंगाच्या काठापदराच्या साड्या, डिझाईन साड्या एका बाजूला आणि माणसांचे शेरवानी, कुर्ते, ब्रिझर दुसऱ्या बाजूला मांडलेले असतात. ग्रीन रंगाची साडी खूप सुंदर दिसत होती. मुक्ता तिच्याकडेच बघत होती. "हो, पण ही घेतली तर लग्नाच्या दिवशी सगळ्यांच्या नजरा तिच्यावर राहणार. मग मला कोण बघणार?" अखिल म्हणतो. आणि तो केव्हाच्या मुक्ताकडेच बघत होता. त्याला समजले होते मुक्ताला ती साडी आवडली आहे. मुक्ता गालातल्या गालात असते. तेवढ्यात प्रमोद आणि हिमानी तिथं पोहोचतात. "ही साडी घे ना प्रमोद, तूच नेस, तुला छान शोभेल." हिमानी प्रमोदला म्हणते. "माझं नाव प्रमोद आहे, प्रीती नाही." प्रमोद म्हणतो आणि सगळे हसायला लागतात. पूनम मागून येऊन हिमानीला थोडंसं ढकलते. "हिमानी चल, आपण या अँकरची साडी ट्राय करतो." हिमानी आणि पूनम साड्यांचे
पल्लू डोक्यावर घेत डुलू-डुलू करत फिरायला लागतात. या दोघींच्या अभिनयामुळे खरी नवरी विसरून जाल की तिचं लग्न आहे. प्रमोद हसत म्हणतो. सगळीकडून हास्य ठरतो. दुसऱ्या बाजूला आशाताई एका साडीवाल्या माणसाला त्रास देत होत्या. "हे बघा, मला काहीतरी रॉयल, भारीतलं पण साधं पाहिजे आणि बजेटमध्ये पाहिजे, पण महाग पाहिजे." आशा म्हणतात. "मॅडम, तुम्ही रॉयल पण, साधं पण, महाग पण म्हणतात म्हणजे थोडं अवघड आहे." दुकानदार म्हणतो. "किती दाखवल्या या, पण एकही आवडली नाही अजून. सगळ्या कशा एकसारख्याच दिसताय." उषा मनातच म्हणतात. "आपण लग्न एक सायलेंट करून टाकू का रे? शॉपिंगची झंझाट नको." प्रमोद म्हणतो. "उशिरा सुचलं तुला. आता बघ." अखिल म्हणतो. सगळं दुकान हसण्याच्या लाटेत हरवले असतात. साड्यांची झगझळाट, फडफडत स्क्रीन होणाऱ्या मोबाईलचे फोटो आणि त्यावरून भाऊ-बहिणी धमाल हे सगळं वातावरण अगदी लग्नाच्या सुरुवातीच्या आनंदात गंध घेऊन आलेलं असतं. माणसांची शॉपिंग लगेच होते. आता त्यांना भूक लागते. रात्र पण झाली असते. ते जेवायला हॉटेलला जातात. शॉपिंगचा थोडा थकवा, खूप सारी मजा घेऊन सगळे एका सुंदर मळक्या पण खास आठवणीने भरलेल्या हॉटेलात पोहोचतात. लाकडी टेबल, काचेच्या ग्लासांचे पाणी आणि पाटीवर लिहिलेलं घरगुती जेवण मिळेल. असं काही अगदी घरासारखंच वाटणारं. शॉपिंगपेक्षा मला तर वरण-भात हवाय, पूनम म्हणते. म्हणजे तू पिझ्झा नाही मागवणार? चमत्कार, हिमानी म्हणते. पिझ्झा मागवला असता तर साडी घेऊन लगेच पळून गेलो असतो आम्ही. प्रमोद हसत म्हणतो. सगळे असतात. वेटर येतो आणि सगळ्यांना ऑर्डर घेतो. कोणी पुरणपोळी मागवतो, कोणी पंजाबी थाली, तर कोणी साजूक तूप मागवून भाकरी. जेवण सुरू होतं. आशाताई आणि उषाताई आपापसात स्वयंपाकावर चर्चा करतात. भाजीला फोडणी कमी आहे असं वाटतंय. उषा आत्या म्हणतात. घरची भाजी असती तर किती छान लागली असती ना, आशा म्हणतात. या दोघींना लग्नात किचन प्रमुख पद द्यायला हवं. प्रमोद पूनमच्या कानात म्हणतो. हो ना, भाजी परीक्षण समिती, पूनम म्हणते. सगळ्यांचा हास्यापवार फुटतो. शेवटी जेवण झाल्यावर सर्वांनी एकत्र फोटो घेतात. सगळ्यांचे चेहरे उत्सुक, समाधानी आणि प्रेमाने भरलेले असतात. हे असे क्षण कायमच हवेत वाटतात. अखिल मुक्ताला हळूच म्हणतो. मग अशा क्षणी साखळी बनूया आयुष्यभरासाठी, मुक्ता म्हणते. जेवणाच्या समाधानानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर तृप्त आणि थोडा आळसलेला वाटत होता. पण पूनम अचानक ओरडते. मला आईस्क्रीम खायचंय. अजिबात काही विचारू नका आता, पूनम म्हणते. हो ना, शॉपिंग, जेवण, आता मिठानंतर गोड हवंय. पास्ता माझा, पिस्ता माझा, प्रमोद म्हणतो. सगळ्यांसाठी घेऊन येतो, अखिल म्हणतो आणि कल्पेशला सोबत घेऊन जातो. अखिल आणि कल्पेश दोघं एकत्र काउंटरवर जातात. तेवढ्यात मागे आशा ताई आणि उषा ताईची चर्चा करतात. या वयात आईस्क्रीम? उषा आत्या म्हणतात. का नाही? लग्नाची मजा आहे, साखर वाढते, आशा म्हणतात. सगळे एकमेकांकडे बघून हसतात. थोड्या वेळात आईस्क्रीम येते. वेगवेगळ्या रंगात, फ्लेवरचं, कपात आणि कोनात सगळे एकमेकांना चव चाखत लागतात. तुझं खाल्लं पण मला जास्त आवडलं, हिमानी प्रमोदला म्हणते. माझं सगळं नेहमीच आवडतं तुला, प्रमोद म्हणतो. आईस्क्रीम खाणं सुरू आहे की तुमचे भाऊ बहिणीचे प्रेम, पूनम म्हणते. सगळीकडे हास्य आणि मस्त गप्पा सुरू होतात. आता आम्ही निघतो. खूप उशीर झालाय. खूप मजा पण आली, गिरीश म्हणतात आणि ते जायला निघतात. गाडी हळूहळू रात्रीच्या अंधुक रस्त्यावरून चालत होती. दिवसभराची गडबड, मस्ती, खरेदी, आईस्क्रीमची मजा आता सगळ्यांना जरा शांत बसावंसं वाटत होतं. मुक्ता खिडकीकडे बघत हळूवार वाऱ्याचा आनंद घेत होती. गालावरचे केस थोडेफार उडत होते. पुढच्या सीटवर प्रमोद, हिमानी आणि पूनम थोड्या थकल्यासारखा वाटत होत्या. पण अधूनमधून आठवणीवर हसत होत्या. आज इतकं हसले की गाल दुखत आहे माझे, हिमानी म्हणते. आणि माझे पाय त्या साड्यांच्या दुकानात इतका फिरलो की जिमच झालं, प्रमोद म्हणतो. पण हेच दिवस पुन्हा येणार नाही ना, म्हणून साठवून ठेवता मनात, पूनम म्हणते. सगळ्यांचं मन क्षणभर त्या वाक्यात थांबलं. गाडी थांबते. घरासमोर पोचल्यावर सगळे हळूहळू उतरतात. आकाशात थोडे तारे चमकत होते. थोडा गार हवा, थोडी शांतता आणि खूप साऱ्या आठवणी. काल छान शॉपिंग झाली. आता बाप्पाच्या आगमनाची तयारी करा. 2 दिवसांनी बाप्पाचे आगमन होईल, सागर म्हणतात. मी आणि प्रमोद डेकोरेशनचं सामान घेऊन येऊ का? अखिल म्हणतो. दादा मी पण येतो, कल्पेश म्हणतो. अखिल काहीतरी वेगळं वाटलं. कल्पेश मला असा का बोलला? काही झालं आहे का?
अखिल मनातच म्हणतो, "कल्पेश रूममध्ये ये. मला तुझ्यासोबत बोलायचं आहे." अखिल म्हणतो. कल्पेश अखिलच्या रूममध्ये जातो. "कल्पेश काही झालंय का? बाहेर सगळे होते म्हणून मी तुला रूममध्ये बोलवलं." अखिल म्हणतो. "दादा मला सिमीला बाहेर घेऊन जायचे आहे. मॉम आम्हाला जाऊ देणार नाही." कल्पेश म्हणतो. "एवढंच ना? आम्ही आहे ना." प्रमोद म्हणतो. "आता आपण जात आहे ना, सिमीला पण घेऊन जा. तू सिमीला कॉफी शॉप किंवा बाहेर कुठेतरी घेऊन जा. आम्ही डेकोरेशनचं सामान घेऊन येऊ. आमचे झाल्यावर आम्ही तुला कॉल करू." अखिल म्हणतो. कल्पेश अखिलला मिठी मारतो. "थँक यू दादा." प्रमोद म्हणतो. "वेडा आहे का? थँक यू काय बोलतो? तुझ्यासाठी एवढं नाही करू शकणार का?" अखिल म्हणतो. तारा त्याच्या मागे आल्या होत्या. त्यांनी कल्पेश आणि अखिल आणि प्रमोदचे बोलणे ऐकले होते. त्यांना अखिलचा खूप अभिमान वाटत होता. कल्पेश आणि सिमी कुठेही फिरायला गेले नाही. आशाने त्यांना कुठे जाऊ दिले नसले. "मी सिमी आणि कल्पेश सोबत जायला सांगते." तारा मनातच म्हणतात. "सिमी तू पण त्यांच्या सोबत सामान आणायला जा. त्यांना सगळे समजले तर त्यांना अजून नवीन डिझाईन सांगशील." तारा म्हणतात. सिमी लगेच तयार होण्यासाठी जाते. अखिल आणि कल्पेश प्रमोद बाहेर येतात. ताराचे बोलणे ऐकतात. त्यांना छान वाटते. सिमी लगेच तयार होऊन येते. मग ते तिघं जातात. आलोक काम करत होता. हिमानी आलोकच्या कॅबिन मध्ये येते. ती हळूवार दरवाजा बंद करते आणि टेबलवर शेजारी थांबते. "काल खूप मजा आली ना? शॉपिंग, हॉटेल, शेवटी ते आईस्क्रीम. अगदी लहान मुलासारखं वाटत होतं." हिमानी हसतच म्हणते. आलोक तिच्याकडे बघून फक्त हलकस स्मित करतो. "तुम्ही खूप शांत होता काल. काही बोलायचं नाही. काहीच त्रास झाला का?" हिमानी म्हणते. आलोक थोडा मागे झुकून खुर्चीत बसतो. "नाही ग, त्रास कसला? फक्त तुझं हसणं बघत होतो आणि तुझी ती साडी खूपच सुंदर दिसत होती." आलोक म्हणतो. हिमानीचे डोळे चमकतात. तिला समाधान वाटलं. "म्हणूनच ना तुम्ही काहीच बोलला नाही. तुम्ही फक्त बघत होता. मी विचार करत होते, तुम्हाला साडी आवडली नाही का?" हिमानी म्हणते. "कधी-कधी शब्दांची गरज नसते हिमानी. नजरच सगळं सांगून जाते. तुझ्या प्रत्येक गोष्टीत, तुझ्या प्रत्येक हास्यात मला शांतता मिळते." आलोक म्हणतो. हिमानी थोडं पुढे सरकते आणि टेबलवर हात ठेवते. "आजचा दिवसही असा गोड असू दे, जसा कालचा होता." हिमानी म्हणते. हळू आवाजात. "तुझ्यासोबत प्रत्येक दिवस खास असतो." हिमानी. आलोक म्हणतो. दोघं पण बोलत असतात. नंतर हिमानी तिच्या डेस्कवर निघून जाते. हिमानी डेस्कवर जाऊन शांत बसते. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज आणि विचाराचे भाव असतात. काही क्षणातच पूनम तिच्या शेजारी येते. "हिमानी, हल्ली तुझ्या आलोकच्या केबिन मध्ये खूप फेऱ्या वाढल्या आहेत. एवढं काय काम असतं ग तिथं रोज?" पूनम म्हणते. हिमानी गोंधळते. हसायचं की नकार द्यायचा काही सुचत नाही. क्षणभर गप्प राहते. हलक्या आवाजात, नजर झुकवत. "काम असतं थोडंसं," हिमानी म्हणते. पण तिच्या मनात विचारांचा गोंधळ चालू असतो. खरंच हल्ली ती बऱ्याचदा आलोकच्या कॅबिन मध्ये जात होती. एक तर त्याच्याशी बोलणं आवडायचं, दुसरं म्हणजे त्या शांत भेटीतही एक वेगळी ओढ होती. थोड्या खोडकरपणाने. "बरं, काम म्हणतेस तर मानलं, पण त्या कामात हसणं, नजरांची देवाण-घेवाण, हलकशी लाजही असते का गं?" पूनम म्हणते. हिमानी आता थोडं असते, पण काही उत्तर देत नाही. हिमानी काही गोष्टी न सांगताही स्पष्ट दिसतात. "काळजी नको, मी तुझं गुपित कोणालाही सांगणार नाही." पूनम म्हणते. हिमानीच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज येते, पण डोळ्यात एक चमकही असते. "पूनम, काही गोष्टी अजून स्पष्ट झालेल्या नाही. तू काही वेगळं समजू नको." हिमानी खोटं बोलते. "बरं बरं, पण ते दिसायला मात्र सगळं स्पष्ट दिसतंय." पूनम म्हणते. पूनम तिच्या जागेवर येऊन बसते आणि फाईल बघते. हिमानी सुटकेचा श्वास घेते. काम करायला घेते. आलोक आपल्या कॅबिनच्या कडून बघत होता. त्याच्या नजरेत थेट हिमानीकडे लागल्या होत्या. तिच्या चेहऱ्यावर गोंधळ, थोडीशी लाज आणि थोडं काहीतरी लपवण्याचा प्रयत्न दिसत होता. पूनम तिच्याशी काहीतरी बोलत होती. मुश्किल थोडंसं छेडछाड करणं. हिमानी काहीच उत्तर देत नव्हती. हलकं हलकं हसत होती. पण तिच्या नजरेत एक वेगळीच ओढ होती. आलोकच्या मनात विचाराचे वादळ उठले. काय बोलत असतील या दोघी? पूनमने काही ओळखलं असेल का? हिमानी अशी गोंधळलेली का दिसते? तिला काही त्रास तर नाही ना होत असेल माझ्यामुळे? आलोक म्हणतो. त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. तो खुर्चीतून थोडासा पुढे सरकतो आणि बघत राहतो. "हिमानी, तुझं हसणं, तुझं गोंधळ, तुझी शांतता सगळं मला समजतंय. पण तुझ्या मनात काय चाललंय हे समजायला अजून मी थोडा दूर आहे का?" आलोक म्हणतो. तेवढ्यात हिमानी थोडा वेळ पूनमकडे बघते. नकळत तिची नजर आलोकच्या कॅबिनकडे वळते. दोघांची नजरा होते. क्षणभर वेळ थांबतो. हिमानी थोडं हसते आणि नजर खाली घालते.
आलोकच्या मनात थोडं समाधान आणि थोडं अधिक काळजीने मिश्र उमटलं. हिमानीला वाटते आलोक मला बघत आहे. आलोकला बाहेरचं दिसतं. बाहेरून त्याला कोणी बघू शकत नाही. अखिल आणि प्रमोद मार्केटमध्ये गेले. कल्पेश आणि सिमीला कॉफी शॉपमध्ये घेऊन गेला. अखिल आणि प्रमोद बाजारात बाप्पाच्या डेकोरेशनसाठी वेगवेगळी सजावट पाहत फिरत होते. रंगीत कागद, लाईट्स, मखर, फूल दोघंही उत्साहात होते. "बघ ना प्रमोद, हे लटकणारे दिवे खूप छान दिसत आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूला हे टाकले तर मस्त झळकतील." अखिल म्हणतो हसत. "हो, आणि त्या पिवळ पान मखरात सेटिंग पण घेईल. ग्रीन आणि गोल्डन ब्राउन भारी वाटेल." प्रमोद म्हणतो. ते सामान घेत असतात दुसरीकडे कल्पेश आणि सिमी शॉपीमध्ये खिडकीत बसले होते. समोर 2 कप कॉफी आणि मनमोकळ्या गप्पा. कधी-कधी असं वाटतं आयुष्य थोडं थांबावं आणि अशा क्षणभरत गोंधळत जावं. किती छान वाटतं आहे ना? तारा काकूंचे डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी मला पाठवले होते. सिमी म्हणते. मग मी आणि तू त्या क्षणात अडकून जाऊ. बाहेरचा सगळा गोंधळ थांबेल. फक्त आपलं हास्य राहील आणि मी अखिल दादाला बोललो, "मला तुला बाहेर घेऊन जायचे आहे." घरात खूप बोर झालो होतो. आम्ही हे बोलत असताना तारा काकूने ऐकलं असणार. अखिल दादाचे काम सोपे केले. कल्पेश म्हणतो. दोघं मस्त कॉफी पीत गप्पा मारत होते. तेवढेच कल्पेशचा फोन वाजतो. अखिलचा कॉल होता. डेकोरेशनचं सामान घेतलंय सगळं. बाप्पाच्या स्वागतासाठी तयार राहा. आता घरी यायचं आपल्याला. अखिल म्हणतो. झाले, आम्ही निघतो लगेच. कल्पेश म्हणतो, त्यांचे घेऊन झाले का? आपल्याला निघायचंय का? सिमी म्हणते. अखिल दादाचा कॉल होता. आपल्याला निघावं लागेल. कल्पेश म्हणतो आणि ते निघून जातात. अखिल आणि प्रमोद असतात तिथे जातात आणि तिथून ते घरी निघून जातात. पुढील भागात बाप्पाचे आगमन कसे होईल? मुक्ता अखिलच्या घरी येईल का? आशा गिरीश आणि तिचे नाते काय आहे ते सांगेल का? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा. जखमांवरील फुंकर. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.